नमस्कार. मी राजेश मस्के, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांचं चेअरमन. माझ्याबरोबर आहेत आमचे NMITचे डायरेक्टर प्रिन्सिपल प्रमोद पाटील सर, डॉक्टर प्रमोद पाटील, आणि CEO डॉक्टर जहागीरदार सर, आणि मिलिंद जो ओव्हरऑल ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोऑर्डिनेशन करतो. आपलं सर्वांचं या इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत आहे. आजची ही प्रेस कॉन्फरन्स महत्त्वाचं करून नूतन इन्स्टिट्यूट ही काय आहे, कोणते कोणते कोर्सेस आपण इथे रन करतो आणि त्याची वाटचाल जी आहे ही कशी सुरू आहे ह्याच्याबद्दल आपल्याला आणि आपल्यातर्फे सर्व मावळ, पिंपरी चिंचवड ह्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी ही आपण पत्रकार परिषद ठेवली. नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची वेगवान वाटचाल, संशोधन, इंडस्ट्री 5.0, आंतरराष्ट्रीय सहकार्य याच्यावर विशेष आपण आता भर दिलेला आहे. नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संस्था तांत्रिक व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी संस्था म्हणून आज स्वतंत्र आपली निर्माण ओळख करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संशोधन आहे, उद्योजकता आहे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना संस्थेने विशेष महत्त्व दिलेले आहे. NMIT संस्थेच्या आणि आम्ही सर्व जे ट्रस्टीज आहोत ते ह्यांचा जो विशेष भर जो आहे की मुलांना फक्त पदवी पुरतं मर्यादित न ठेवता त्यांना काम करण्याचं स्किल आणि उद्योजक कसं बनवायचं ह्याच्याकडे जास्तीत जास्त आमचं उद्दिष्ट राहतं. NMITमध्ये BTech हे कोर्स, MTech हा ह्याच वर्षी सुरू केलेला नवीन अभ्यासक्रम MTechचा, MCA, BCA आणि MBA आणि बॅचलर इन व्होकेशनल कोर्सेस यासारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना बहुविध ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या गरजानुसार कौशल्य विकसित करण्याची संधी त्यामुळे मिळत आहे. NMITमध्ये आपण पर्टिक्युलरली पेटंट असतील, पेटंट फायलिंग म्हणजे R&D, त्यानंतर संशोधन लेख व संशोधन प्रकाशने, कॉपीराईट नोंदणी, आंतरराष्ट्रीय परिषदा, त्यानंतर इंडस्ट्रीला जे लागणारं संशोधन प्रकल्प, त्यानंतर हे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान हे मुलांना दिलं जातं आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे तंत्रज्ञान आहे मुलांना आपण शिकवतो. आपण इथे 2 वर्षापूर्वी एक नूतन इन्क्युबेशन सेंटर हे मुलांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी आपण सुरू केलं आहे. आणि ह्या NIC मध्ये नूतन इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपण जे स्टार्टअपसाठी मुलांना तयार करतो, नवीन उद्योजक बनवण्यासाठी तयार करतो आणि त्यासाठी लागणारं पूर्ण शिक्षण म्हणजे सुरुवातीलाच त्यांना उद्योजक बनवण्यासाठी कसं मोटिवेट करता येईल त्यासाठी प्रयत्न असतात. आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या आयडियाज असतात, आयडिया जनरेशन असेल किंवा त्या आयडिया कन्व्हर्जन असेल या बिझनेसमध्ये, त्यासाठी आपण प्रोत्साहन देतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने IT रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या स्टार्टअप्स आहेत, त्यासाठी आपण जास्त त्यांना तिथं प्रोत्साहन देतो. तसेच आपल्या मेकॅनिकल जे इंडस्ट्रीज आहेत त्यासाठी सुद्धा त्यांना आपण प्रोत्साहन देतो. तर इंडस्ट्री रिलिव्हंटमध्ये AI आणि डीप टेक प्रोग्राम जो आता हा लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आहे IT त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि आत्ता जे आपल्याकडं स्टार्टअप जवळजवळ ऑलमोस्ट 60 स्टार्टअप्स जे आहेत हे झालेले आहेत, तयार झालेले आहेत. आणि त्या 60 स्टार्टअपपैकी जवळजवळ 20 स्टार्टअप्स जे आहेत की त्यांनी त्यांचं जे आहे की इंडस्ट्री रजिस्ट्रेशन केलेली आहे,
त्यातले काहींनी जे आहे त्यांचं बिझनेस जनरेशन सुद्धा त्याच्यामध्ये सुरू केलेलं आहे. त्याच्याबरोबरच आपण जे आहे की जसं हे IT रिलेटेड झालं तसं IT आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल ह्याला पकडून जे रोबोटिक्स आहे, ऑटोमेशन आहे आणि ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, याचं सुद्धा प्रशिक्षण आपण जे आहे ना मुलांना दिलं जातं. याच्यामध्ये इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे ते तर आहेच आहे. इंजिनिअरिंग बरोबर जे आहे ना की हे ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा रोबोटिक्स असेल, ऑटोमेशन असेल, याचं सुद्धा प्रशिक्षण जे आहे ना आपण NIC मध्ये आपण देतो. आणि याच्यासाठी आपल्याला जे आहेत ना आपल्या इनहाऊसमध्ये तसंच आपण बाहेर जे एक्सपर्ट्स आहेत यांचा सपोर्ट घेऊन जे आहे ना की हे आपण त्याच्यामध्ये रोबोटिक्स असेल, इंडस्ट्रियल ऑटोमेशन असेल, स्मार्ट इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग असेल, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, IoT आणि इंडस्ट्री 4.0, इंडस्ट्री 5.0 ॲप्लिकेशन्स आणि ॲडव्हान्स इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी ह्या वेगवेगळ्या या विषयावर जे आहेत की त्यांना जे आहे ना त्या रिलेटेड जे इंडस्ट्रीज आहेत ते उभारण्यासाठी त्यांना मदत करतो. त्याचबरोबर जे आहे की कुठलाही नवीन एखादा प्रोडक्ट डेव्हलप करायचा असेल तर त्याच्यामध्ये त्याचं जे डिझायनिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. आणि डिझायनिंग केल्यानंतर ते डिझायनिंग सक्सेस होणार की नाही, म्हणजे एखादी गाडी बनवतो ती कम्प्युटरवर बनवतो. कम्प्युटरवर बनवल्यानंतर त्याची जी टेस्ट असते ही कम्प्युटरवर पहिल्यांदा होते, तिथं सक्सेस झाल्यानंतर ॲक्च्युअल बनली जाते. असं हे सगळ्या प्रोडक्ट बाबतीत डिझायनिंग होतं. तर त्यामध्ये जे आहे की जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअरची जी प्राईस ऑलमोस्ट म्हणजे इन्स्टिट्यूटसाठी 30-35 लाख रुपये असेल असे सॉफ्टवेअर आम्ही इथे इन्स्टॉल केलेले आहेत. आणि ह्या सॉफ्टवेअरमधनं मुलांना एखादं नवीन प्रोडक्ट जर डेव्हलप करायचं असेल तर ते आपल्या इथं ते डेव्हलप करू शकतात, त्याचं टेस्टिंग करू शकतात आणि मग ते प्रत्यक्षामध्ये ते प्रोडक्ट जे आहेत ते बनवू शकतात. त्याचबरोबर जे आहे की आत्ताची लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी AI आहे, तर AIचं आपण इंटेल AI लॅब आपली जी आहे ही 6 महिन्यापूर्वी आपण सुरू केलेली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मुलांना प्रशिक्षण जे आहे ते AI रिलेटेड जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं मिळतं आहे. आणि त्या रिलेटेड मुलं आज काही त्यांचे स्टार्टअप सुद्धा तयार झालेले आहेत. आपल्याकडे जी BVOC कोर्सेस आहेत, ह्या BVOC कोर्सेसमधनं जे आहेत की मुलांना ग्रामीण भागातले आपले जे विद्यार्थी आहेत तर ह्यांना मुलांना जर जे 12वी झालेली मुलं आहेत तर त्यांना आज आपण जे आहे ना ग्रॅज्युएशन करून काम करता त्यांनी शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन करून त्यांनी काही त्यांना टेक्निकल स्किल जे आहे हे आपण त्यांना देतो. तर त्याच्यामध्ये जो 5 ते 6 प्रकारचे जे कोर्सेस आहेत हे आपण BVOC मधनं मुलांना आज नूतनमध्ये शिकवतोय. आज आपण MBA इथे चालू केलेलं आहे. MBA आपलं मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे. तर MBA मध्ये जी मुलं ग्रॅज्युएट झालेली आहेत तर त्यांना पुढे जाऊन जर मॅनेजर व्हायचं आहे किंवा जे काही इंडस्ट्रीतली मुलं आहेत की त्यांनी ग्रॅज्युएट केले तर त्यांना पुढं त्यांच्या कामामध्ये जे आहेत की त्यांना ग्रोथ करायची आहे, त्याच्यासाठी आपण MBA सुरू केला. आणि MBA मध्ये कसं होतं बऱ्याच वेळा जो आहे की MBA हा कोर्स फक्त पेपरवर किंवा आपण पुस्तक वाचून येणारा कोर्स नाही आहे. त्यासाठी आपण आपल्या NMIT मध्ये जे आहेत ना की MBA साठी मुलांना जास्तीत जास्त इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देतो. तसेच प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी 2-3 इंडस्ट्रीची लोक येऊन ह्या मुलांना जे आहे ना की इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चालू आहे आणि तो कनेक्ट जो इंडस्ट्रीचा जो आहे तो त्यांना देतात. त्यामुळं जो आहे की त्यांना जी मुलं ग्रॅज्युएट झालेली आहेत तर त्यांना इंडस्ट्रीचे कनेक्ट जो आहे तो चांगला इझी होतो आणि त्यामुळे जॉब मिळण्यासाठी जो आहे ना ती मदत होते. मुलांना जे वेगवेगळे जे कोर्सेस आपल्या कॉलेजमध्ये आहेत तसंच त्यांनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा जे काही त्यांना मध्ये सुट्टी असते त्याच्यामध्ये जाऊन 1 महिन्याच्या 2 महिन्यामध्ये त्यांनी जाऊन आंतरराष्ट्रीय जे विद्यापीठ आहे तर तिथे सुद्धा जाऊन त्यांनी काही त्यांचं जे प्रोजेक्ट वगैरे ते करायला जे आहे की आपण त्यांना मदत करतो.
त्यासाठी आपण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जे विद्यापीठ आहेत त्यांच्याशी आपण करार केलेला आहे आणि त्यामध्ये जे आहेत विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये जाऊन जे आहे ना तिकडची शिक्षण पद्धती असेल, तिकडचं कल्चर असेल आणि तिकडचा जी टेक्नॉलॉजी असेल ती मुलं जे आहे ना तिथे जाऊन शिकतात. आज आपण मागच्या काही वर्षामध्ये NMIT मध्ये जसं वेगवेगळे आपण कोर्स सुरू केलेत, त्याचबरोबर आपल्या इंजिनिअरिंगची जी ग्रोथ आहे तर त्यामध्ये जे आहे की आपले जे रिझल्ट आहेत मागच्या वर्षी आपलं जे इंजिनिअरिंग कॉलेज हे ऑटोनॉमस झालेलं आहे आणि 2024-25-26 चा रिझल्ट जो आहे हा जवळजवळ 82% आपला इंजिनिअरिंगचा जो आहे फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर 65% विद्यार्थी जे आहेत ते आपल्या डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत पहिल्या वर्षाला. ॲटोनॉमसचा ॲडव्हान्टेज असा राहतो की जे त्याचं सिलेबस आहे, करिक्युलम आहे तो आपण जो आहे की इंडस्ट्रीच्या लोकांना बरोबर घेऊन आपण डिझाईन करतो आणि तो अप्रूव्ह करून घेत असतो. त्यामुळं जे आहे की आज आपण इंडस्ट्रीतली बरीचशी नामांकित जी म्हणजे आहेत की त्यांना आपण आपल्या बोर्डवर घेतलेलं आहे आणि ते आपल्याला जे आहेत ना विविध जे कोर्स आहेत त्या फील्डमधली जी लोक आहेत त्यांना आपण घेऊन ते आपल्याला आपलं जे करिक्युलम जे डिझाईन आहे त्या करण्यासाठी मदत करतात आणि त्याप्रमाणे आपण करिक्युलम डिझाईन केलं आहे की ज्यावेळेस मुलं ही एज्युकेशन होऊन बाहेर पडतील की त्या पूर्ण नवीन नसतील इंडस्ट्रीसाठी, त्यांना इंडस्ट्रीचं ज्ञान असेल. नंतर इंडस्ट्री एक्सपर्ट सेशन जसं आपण MBAला घेतो तसंच इंडस्ट्री एक्सपर्ट सेशन आपण इंजिनिअरिंगमध्ये घेतो आणि तो जो आहे तो आपण तो प्रत्येक डिपार्टमेंटला आपण तसं टार्गेट दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण ते करून घेतो. बऱ्याच वेळा जे आहेत ना की पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल ज्ञान ह्याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळं आपण जे दर पहिलं वर्ष सोडल्यानंतर सेकंड थर्ड इयरला मुलांना जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट आपण त्यांना इंडस्ट्रीमध्येच जाऊन करा असं आपण सांगतो किंवा एखादं लाईव्ह इंडस्ट्रीतलं जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही तुमचे प्रोजेक्ट करा. त्यामुळे त्या इंडस्ट्रीला सुद्धा व्हॅल्युएशन होते. तर त्या दृष्टीने जे आहे की आज आपण सर्व जे प्रोजेक्ट आहेत ते त्यांचं स्किल अपग्रेडेशनसाठी आपण तो सगळे प्रोजेक्ट आणि इंडस्ट्रीमध्ये घेतो. आपल्या जी डिजिटल लॅब आहे, मला वाटतं मागच्या मीटिंगमध्ये तुम्ही आपली लायब्ररी पाहिली, त्या लायब्ररीमध्ये आपल्याकडे डिजिटल लायब्ररी सुद्धा आहे आणि या लायब्ररीमध्ये जसं फिजिकली पुस्तकं पण आहेत तसं डिजिटल सुद्धा लायब्ररी आपल्याकडे आहे आणि ह्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपण ऑलमोस्ट जे आहे की जे IIT आणि बाकी पण जे काही पुस्तकं सर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील की ते तिथे मुलांसाठी अवेलेबल आहे. आपल्याकडं SPPU स्पॉन्सर्ड वर्कशॉप ज्या आहेत की ह्या इंटरनेट IoTच्या ह्या आपण आपल्या इथं कंडक्ट केलेल्या आहेत. आपल्याकडं स्पॉन्सर्ड लॅबोरेटरी आपण जे आहे ना इमर्जिंग टेक्नॉलॉजी जे आहे PHN टेक्नॉलॉजी पुणे ह्यांनी जो 13-1 लाख रुपये खर्च करून आपल्या मुलांसाठी ही लॅब जी आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे. NMITच्या मुलांना फर्स्ट पोझिशन इन इम्पेटस इंटरनॅशनल लेवल प्रोजेक्ट एक्झिबिशन मध्ये मिळालेले आहे आणि त्यामध्ये आपले सर किती मुलं 4 लाखाचं त्यांना अवॉर्ड मिळालं आणि मला वाटतं आपली जवळ 5-6 मुलं 8 मुलांचा ग्रुप त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. प्रोफेस 2026 हा आपण आयडियाथॉन आपण मुलांना जे काही स्टार्टअपसाठी जे आहे ना की आयडिया जनरेशनसाठी आपण इथे ऑर्गनाईज केला होता. त्याच्याबरोबर इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतील, हँड्स ऑन ट्रेनिंग असेल, वर्कशॉप आहे, सेमिनार्स आहेत
प्रत्येक डिपार्टमेंटच्या सेमिनार्स होतात आहे, इंडस्ट्रियल एक्सपर्ट सेशन्स रेग्युलर बेसिसवर होतात आहे. 4 बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड जे आहेत ते आपल्या स्टुडंट्सला इंटरनॅशनल लेवलला IEEE कॉन्फरन्समध्ये मिळाले. इन्स्टिट्यूट लेवलचे जे अचिव्हमेंट्स आहेत डिपार्टमेंट वाईज सर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. सर नंतर मग आपण नमस्कार. हां नमस्कार. सरांनी जसं एक NMITची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे आणि कुठल्या कुठल्या पद्धतीचे इनिशिएटिव्स आपण घेतो आहोत, घेणार आहोत, जे विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहेत, तर त्याच अनुषंगाने ज्यावेळेस इन्स्टिट्यूट एखाद्या गोष्टींवर काम करत असतं तर त्याच्यासाठी कुठंतरी त्याला रेकग्निशन पण मिळत असतं. आणि NMITचा प्रवास हा 2008 पासून जो सुरू झाला आहे, तर तो प्रवास करत असताना ज्या ज्या गोष्टींचे आपण इनिशिएटिव्स घेतलेत त्या इनिशिएटिव्सला त्या वेळेस आपल्याला रेकग्निशन मिळत गेलेलं आहे. तर त्यातले काही रेकग्निशन्स मी इन्स्टिट्यूट लेवलचे तुम्हाला सांगू इच्छितो. इथं जे NAAC ही जी संस्था आहे भारतभरातली, ती संस्था ज्यावेळेस एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तिथलं सर्व गोष्टीची पडताळणी करते आणि त्या पडताळणीतून त्या इन्स्टिट्यूटला एखादी मानांकन प्रदान करत असते. तर NAACचं मानांकन आपल्याला या इन्स्टिट्यूटला मिळालेलं आहे. तसेच प्रत्येक विषय म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, अशा प्रत्येक विषयाला सुद्धा ॲक्रेडिटेशन आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या त्या कोर्सला सुद्धा मिळालेलं आहे, जेणेकरून जे काही आपण इथं करिक्युलम इम्प्लिमेंट करतोय किंवा एखादी इनिशिएटिव्ह घेतोय त्याचा आउटकम कुठेतरी आहे आणि त्या आउटकम मेजर करण्यासाठी ही संस्था काम करत असते, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन. मागच्या एका वर्षामध्ये जे नॅशनल लेवलचे काही अवॉर्ड्स आहेत, इंटरनॅशनल लेवलचे जे अवॉर्ड्स आहेत इन्स्टिट्यूट लेवलचे, जसं की बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट अवॉर्ड बाय IST इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, ही नॅशनल लेवलची संस्था आहे. ती संस्था फक्त टेक्निकल एज्युकेशनसाठी काम करते. त्या संस्थेने आपल्याला बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट म्हणून अवॉर्ड प्रदान केलेले आहे. तसेच जे आपण आता जसं नॅशनल लेवलला एक रेकग्निशन मिळतंय तसं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपल्याला रेकग्निशन मिळतंय. तर मध्ये परदेशामध्ये म्हणजे थायलंडला एक समिट, ग्लोबल समिट झालं, ग्लोबल एज्युकेशन समिट झालं होतं. त्या समिटमध्ये सुद्धा आपल्याला जो आपला AIच्या रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह आहेत, म्हणजे इंटेल AIची लॅब असेल किंवा AIचे वेगवेगळे कोर्सेस आपण आपल्या मुलांना जे काही देत आहोत, त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला AI एनेबल्ड कॅम्पसचा अवॉर्ड सुद्धा आपल्या इन्स्टिट्यूटला मिळालेला आहे. आणि 2 दिवसापूर्वीच आता एक राजस्थानमध्ये परत एक ग्लोबल समिट आहे, HRच्या रिलेटेड म्हणजे इंडस्ट्रीच्या रिलेटेड ते समिट आहे. तिथं सुद्धा आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट म्हणून तिथे अवॉर्डचं नॉमिनेशन आपल्या इन्स्टिट्यूटला झालेलं आहे. आपण वेगवेगळ्या रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सुद्धा सहभाग नोंदवत असतो आणि ते फ्रेमवर्क अकॅडमिक एक्सलन्स, रिसर्च एक्सलन्स, इंडस्ट्री कनेक्ट, इनोव्हेशन, स्टार्टअप आणि या संदर्भातलं वेगवेगळा डेटा आपल्याकडून घेत असतं आणि स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला त्याचा सर्वे करून आपल्याला त्याच्यामध्ये रँकिंग प्रदान करत असतं. तर तसं आपल्याला द वीक असेल किंवा टाइम्स रँकिंग असेल, तर ह्या रँकिंगमध्ये पण आपण पहिल्या 100मध्ये ॲट नॅशनल लेवल, तर याचंही आपल्याला रँकिंग आपल्या इन्स्टिट्यूटला मिळालेलं आहे. सरांनी जसं सांगितलं की आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा आपण एक चांगली वाटचाल सुरू करतोय. तर त्या अनुषंगाने काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्या QS रँकिंगमध्ये आहेत, वर्ल्ड वाईड QS रँकिंगमध्ये, जसे की एशिया पॅसिफिक युनिव्हर्सिटी असेल मलेशियामधली, त्या युनिव्हर्सिटी सोबत, तसंच लिंकन युनिव्हर्सिटी असेल, सनवे युनिव्हर्सिटी असेल, या युनिव्हर्सिटीज सोबत आपण करार केलेले आहेत, ज्या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, कारण आता नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 40% कोर्सेस आपण ऑनलाईन पद्धतीने जाऊ शकतो. म्हणजे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेला इनिशिएटिव्ह आहे, पण पुणे विद्यापीठाच्या स्तरावर त्याला लिमिट करून 20% आणलेलं आहे. तर असे काही जर सपोज बाहेरच्या युनिव्हर्सिटीजने असे कोर्सेस जर आपल्या मुलांना अवेलेबल करून दिलेत, तर ते क्रेडिट बेस्ड कोर्सेस सुद्धा आपण मुलांना NAPच्या करिक्युलम फ्रेमवर्कच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ती तयारी आपण NMITमध्ये केलेली आहे. जसं मी सांगितलं की AI एनेबल्ड एज्युकेशन असेल किंवा वेगवेगळे कोर्सेस आपण जे काय आता सुरू करतो AIच्या रिलेटेड, तर ते कोर्सेसला आपल्याला एक चांगला प्रतिसाद मिळतोय.
जसं सरांनी IIT बद्दल उल्लेख केला, IIT ज्यावेळेस काम करत असतं तर IITचे डायरेक्ट रिसोर्सेस आपल्याला इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध होऊ शकत नाही. त्या अनुषंगाने NMITने एक चांगल्या पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेतलाय आणि IITने ज्या व्हर्च्युअल लॅब्स डेव्हलप केलेल्या आहेत, म्हणजे आपली मुलं IITच्या प्रोफेसरनी ज्या काही कोर्सेस डेव्हलप केले असतील तर त्या कोर्सेसचा सुद्धा आपल्याला व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून उपयोग होतोय. तर IIT बॉम्बे सोबत आपण करार केलेला आहे. IIT बॉम्बेच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे सर्व व्हर्च्युअल लॅब्स जे काही कोर्सेस असतील ते आपल्या मुलांना उपलब्ध आहे. तसेच आपण NMITचा करार हा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC, आता UGC अकॅडमिक एक्सलन्ससाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत असते. त्यातला एक अकॅडमिक इनिशिएटिव्ह म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर आता सर्वच आपण जे काही बघतोय की NAP इम्प्लिमेंटेशन असेल, रिसर्च इनिशिएटिव्ह असतील, या अनुषंगाने UGCने सुद्धा एक चांगलं पाऊल उचललंय आणि त्याच्यामध्ये NMITचा सक्रिय सहभाग आहे. म्हणजे आपल्यातले काही प्रोफेसर, मी असेल किंवा आमचे डॉक्टर सागर जोशी असतील, आम्ही अगदी त्याच्यामध्ये जाऊन आम्ही सुद्धा लेक्चर्स मुलांना देत आहोत आणि त्या संदर्भात आम्हाला UGCने काही ग्रँट सुद्धा प्रदान केलेली आहे. फक्त UGCने फक्त रिसर्च किंवा याच्यामध्ये नसेल तर बाकीचे पण बरेच इनिशिएटिव्ह आहेत. जसं सरांनी रिसर्च, इनोव्हेशन, इन्व्हेन्शन बद्दल सांगितलं, तर त्याच अनुषंगाने आम्ही फॅकल्टीला असं ट्रेनिंग देतोय की जेणेकरून जास्तीत जास्त रिसर्च फंड्स आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन त्याचा उपयोग आपल्या मुलांसाठी एक रिसर्च कल्चर कसं डेव्हलप होईल त्याच्यासाठी पण NMIT मध्ये एक चांगला उपक्रम होतोय. आणि त्या अनुषंगाने अनुसंधान नॅशनल रिसर्च फ्रेमवर्क जे UGCने तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवलाय. जवळपास 23 करोडचं प्रपोजल आपण त्याला सबमिट केलेलं आहे. त्याचा आता पुढच्या आठवड्यामध्ये एक प्रेझेंटेशन सुद्धा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपल्याला ती ग्रँट मिळाली तर नक्कीच आपल्याला एक रिसर्चला पण खूप मोठा बूस्ट NMIT मध्ये मिळणार आहे. बाकीचं जसं रिसर्च पब्लिकेशन्स असतील, पेटंट्स असतील, कॉपीराईट्स असतील, या संदर्भात सुद्धा सरांनी मला वाटतं त्याच्याबद्दल बरेच चांगल्या गोष्टी सांगितल्यात. त्याच्यातही तुम्हाला एखादी एक्झाम्पल म्हणून कालचंच उदाहरण सांगतो की आमच्या इथलं एक फॅकल्टी आहे, त्या फॅकल्टीनी एका वर्षामध्ये 27 रिसर्च आर्टिकल्स एखाद्या जर्नलमध्ये आणि कॉन्फरन्समध्ये पब्लिश आणि इंडेक्सिंग केलेले आहेत. आता याचा उपयोग कुठं डायरेक्टली फॅकल्टीला होत नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा होतोय. तर रिसर्चला खूप मोठ्या प्रमाणात चालना ह्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळते, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. सर ते कसं असतं, आपण इंडस्ट्रीमध्ये जसं ISO आपण मानांकन देत असतो. हो. आता आपण या इंडस्ट्री असं मग सरांनी सांगितलं की इंडस्ट्री 4.0 किंवा आहे ना, आणि 5.0. हा, आपण मदत समजा कशा पद्धतीने मदत आपण इंडस्ट्री 4.0, 5.0 हे जे आहे ना की इंडस्ट्री ऑटोमेशन आहे. हे म्हणजे एखादी इंडस्ट्री ज्यावेळेस चालू करतो तर त्याच्यामध्ये जेवढं काही ऑटोमेशन्स असतं जे ना, म्हणजे मशीन जनरली आता कसं आहे, सगळे मशीनचे पॅरामीटर्स ऑटोमॅटिक एका ठिकाणी तुम्हाला जनरेट होतात. तर हे सगळं इंडस्ट्री ऑटोमेशन आहे. मानांकन जे आहे, मानांकन जसं तुम्ही ISO वगैरे जर इंडस्ट्रीसाठी असतं तसं NAC आणि NBA हे मानांकन असतं जे आहे हे इन्स्टिट्यूटसाठी असतं. तर ते आपल्याला ऑलरेडी आपल्या इन्स्टिट्यूटला जे आहे की ते मानांकन आहे. जे ऑटोमेशन इंडस्ट्रीत असतं पण त्याला लागणारे जे काही कोर्सेस असतात ते ऑटोनॉमीच्या माध्यमातून आपण मुलांना डिलिव्हर करतोय, देतोय, शिकवतोय. शिकवते मुलांना. म्हणजे NAC आणि NBA नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन. NBA ॲक्रेडिटेशन हे प्रोग्राम वाईज दिले जातात. आपल्याकडे 9 प्रोग्राम चालतात. 9 पैकी 5 प्रोग्राम आपले ॲक्रेडिटेड आहेत आणि त्याचा प्रोसेस चालू आहे. आणि पुढचे 4 पण जसं 4 वर्षामध्ये त्यांचे एक ठराविक अवधी असतो. जसं 7-8 वर्ष झाल्यानंतर मग ते प्रोग्राम आपल्याला ॲक्रेडिटेड. जसं ISO 9000 आहे तसं इथे NAC आहे. आणि ISOचे जे स्पेशलायझेशन असतात, डिझाईनसाठी असेल किंवा प्रॉडक्ट असेल किंवा कन्झ्युमर, तशा प्रकारचा NBA आपल्याकडे मागच्या 3 वर्षापासून आपले NBA ॲक्रेडिटेड पण आहेत आणि NAC ॲक्रेडिटेड, म्हणजे जे लागणारे पॅरामीटर्स आहेत सगळं आहे. सरांनी जसं सांगितलं की अकॅडमिक एक्सलन्स, तर अकॅडमिक एक्सलन्स जर तुम्ही बघितलं मागच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जवळपास 80 विद्यार्थी आपले युनिव्हर्सिटी रँक होल्डर्स म्हणजे पहिल्या 10 मध्ये आहेत. तर ही एक अकॅडमिक एक्सलन्स आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्री एक्सलन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या इंडस्ट्री सोबत तर करार आहेतच, पण प्लेसमेंट सिनारिओ जर बघितला तर आज फार इंडस्ट्री फार वेगळ्या डायरेक्शनने जातात. तरी सुद्धा NMITचं प्लेसमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. मेकॅनिकलचं जर तुम्ही प्लेसमेंट बघितलं तर 100% मेकॅनिकलचं प्लेसमेंट आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचं 70% प्लेसमेंट आहे. असं बाकी सुद्धा IT इंडस्ट्रीमध्ये तर प्रॉब्लेमच नाही आहे आम्हाला. आणि त्यातल्या त्यात फक्त प्लेसमेंट होऊन चालत नाही, तर चांगल्या पॅकेज सुद्धा मुलांना आपल्या मिळते. 14 लाखाचं पॅकेज असेल, 61 लाखाचं पॅकेज सुद्धा आपल्या मुलाला मिळालेलं आहे. आणि त्या गोष्टीसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट जे डेडिकेशननी काम करत आहे, किंवा अल्युमनाय नेटवर्क जर आमचं बघितलं तर अल्युमनाय नेटवर्क सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करते त्याच्यासाठी. तर ती गोष्ट खूप महत्वाची आहे. आता नवीन शैक्षणिक धोरण असल्यामुळे आता भविष्यामध्ये 6 महिन्याचं इंटर्नशिप मुलांना कंपल्सरी असणार आहे. इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करावं लागणार आहे. किंवा त्या पद्धतीचं इनिशिएटिव्ह जर बघितला की अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामचं सुद्धा आम्ही आता मुलांमध्ये घेऊन जाणार आहोत. ही आता जी काय बॅच एनरोल होणार आहे त्याच्यासाठी 1 वर्ष कंपल्सरी ते लोक अप्रेंटिसशिप इंडस्ट्रीमध्ये करणार आहेत. आणि त्याचं स्टायपेंड गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आणि त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मुलांना मिळणार आहे. तर इंटर्नशिप हाही सुद्धा आमचा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे थ्रू नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या माध्यमातून. तर तोही आपण मुलांसाठी इंट्रोड्यूस केलेला आहे. सर, आता तुम्ही जे म्हणालात की आता जे नवीन बॅच इंट्रोड्यूस झाली त्यांना आपण 6 महिन्याची इंटर्नशिप हो, जी जुनी बॅच आहे जे आता मुलं थर्ड इयरला वगैरे तर त्यांच्या इंटर्नशिपसाठी किती त्यांना 1 महिन्याचं इंटर्नशिप. कारण कसं आहे की आता ऑटोनॉमीमध्ये आपण 6 महिन्याचं इंटर्नशिप इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि जे विद्यार्थी आधी विद्यापीठाच्या करिक्युलमच्या याच्यामध्ये होती पुणे त्यांना युनिव्हर्सिटी. 1 महिन्याचं इंटर्नशिप हे कंपल्सरी. पण मग त्याच्यासाठी आपल्याकडनं काही प्रयत्न होतात तुम्ही त्या मुलांना हो, करतायत मुलं. अगदी रेग्युलर बेसिसवर मुलं 1 महिन्याचं इंटर्नशिप करतायत. किंवा ज्या मुलांना 6 महिन्याचं एखादी इंडस्ट्री जर ऑफर करत असेल तर त्यालाही आपण प्रोव्हिजन करून देतोय आपल्या इन्स्टिट्यूट. पण एमबीए मध्ये आपण म्हणजे कोणत्या शाखेचे विद्यार्थ्यांना आपण जास्त कुठलं आहे? एमबीए मध्ये म्हणता का MBA मध्ये? MBA मध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन आहे, जसं की फायनान्स आहे, HR आहे आणि बाकी इतर नाही, आपण कुठल्याही म्हणजे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कुठलंही जरी केलं तरी तो MBA ला ऍडमिशन घेऊ शकतो. प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये स्थानिक तरुणांना इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट मिळत नाही अशी ओरड बायकी बाहेर ऐकायला येते. तर इन्स्टिट्यूट म्हणून तुम्हाला असा अनुभव काय आहे का? ऍक्च्युली ही जी आहे ना ही आहे हे तुमचं ब्ल्यू कॉलरसाठी. इंजिनिअरिंगसाठी तसं अजूनपर्यंत तरी आमच्याकडे तसं आलेलं नाही. उलट आता इथे जर समजा आपल्याकडे कसं आहे मॅक्सिमम आपल्या आजूबाजूला इंडस्ट्री ही मेकॅनिकल इंडस्ट्री आहे. तर मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये समजा आपले मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स चे जे विद्यार्थी आहेत ते प्लेस होतं. पण असं कोणत्याही कंपनीकडनं तसं आलं नाही की लोकल आहे म्हणून घ्यायचं नाही. हे जनरली काय होतं की हे जे आपण ब्ल्यू कॉलर कॅटेगरी जे असते त्याच्यामध्ये तो इश्यू मे बी असा ते कन्फर्म सांगता येत नाही. बऱ्यापैकी तो इश्यू वारंवार तो इश्यू क्रिएट होतोय. आणि आता कसं आहे आपले इथं प्लेसमेंट आहे PCCOA आणि आपला करार आहे. त्या कराराच्या माध्यमातून जी काय प्लेसमेंट NMITची आणि PCCOAची ही एकत्र IT इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा काही मोठमोठ्या मेकॅनिकल इंडस्ट्रीज किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज या सगळ्याचं प्लेसमेंट एकत्रच होतं. आणि त्यांच्याकडे ज्यावेळेला लिस्ट जाते त्यावेळेला फक्त मुलांचं नाव जातं. बाकी तर त्याची माहिती जी असते लोकल हा प्रश्न नाहीये. क्रायटेरियाच मांडले. क्रायटेरिया प्रोव्हाइड त्यांना मार्क असेल तर तुम्ही त्याला तुम्हाला आपोआप तुमचं मार्क आणि नॉलेज या दोन्ही गोष्टीवर तुमचं सिलेक्शन होतं. त्यामुळे असं काही आपल्या या इंजिनिअरिंगच्या लेवलला होत. आणि प्लेसमेंट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे इनिशिएटिव्ह सरांनी तर एक NICचा एक इनिशिएटिव्ह सांगला. पण करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, क्रिएटिव्हिटी असेल, या सर्व गोष्टी किंवा स्किल डेव्हलपमेंट असतील, त्याचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, या सर्व गोष्टी आम्ही आमच्या करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये ऍड केलेल्या आहेत. म्हणजे मुलगा ज्यावेळेस बाहेर निघेल तर त्यावेळेस त्याच्याकडे एक मल्टीडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरीचं नॉलेज असेल आणि ते नॉलेज घेऊन त्याची एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी असते, ज्या बाकीच्या गोष्टी त्याला कम्युनिकेट करता येतं का रायटिंगमध्ये, ओरलमध्ये, तर या सर्व गोष्टीचा अंतर्भाव त्या करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये केलेला आहे. ऑटोनॉमस मुळे जे ना ऑटोनॉमस मुळे आपल्याला हे सगळं आपण आता ते करू शकतो. आपल्या कॉलेजमध्ये एज्युकेशन बरोबर खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याबाबत काय प्रयत्न असतात का? खेळाडूंच्या बाबतीमध्ये सर आता जर तुम्ही बघितलं तर म्हणजे नेमबाजीमध्ये असतील तर हे नॅशनल लेवलला आपले इथले खेळाडू गेलेले आहेत. त्याच्यानंतर फुटबॉलसाठी आपण प्रयत्न करतो. आता 2 दिवसातच आपल्याकडे एक टुर्नामेंट, आपण फुटबॉलची टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. तर सर्व प्रकारच्या म्हणजे नूतन पराक्रम असं नावाचा जो इनिशिएटिव्ह NMITचा जो आहे तर त्या माध्यमातून खेळाडूसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रयत्न सर आपला आता करारामध्ये हो नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला मुलगी आणि एक मुलगा
ते नॅशनल लेवलला चॅम्पियन होते आणि इंटरनॅशनल लेवलला सेमी फायनल पर्यंत आपली ही मुलं गेलेली आहे. त्याच्यासाठी खास आपण त्याच्यात लागणारा जो प्लॅटफॉर्म हे असतं तो पण आपण तयार केलेला. इव्हन पॉवर लिफ्टिंग मध्ये मागच्या 2 वर्षापासून पुणे विद्यापीठाने आपल्याला स्पेशल ग्रँट देऊन, आता आपली तो पॉवर लिफ्टिंग मध्ये मुलं चांगला परफॉर्म करतात, त्याचं एक स्वतंत्र सेंटर पुणे विद्यापीठानं आपल्या या LMIT मध्ये सुरू केलं. हा इनामदार कौशिक म्हणून हा आता एक विद्यार्थी बॅडमिंटन मध्ये बॅडमिंटन चॅम्पियनशिप तिने मिळवली. म्हणजे मुलांना हे एनकरेज मिळतं. थोडं काय होतं की प्रोफेशनल असल्यामुळं मुलं करिअर ओरिएंटेड जास्त असतात आणि खेळामध्ये लक्ष कमी देतात. पण त्या दृष्टीने आपण सेपरेट जिम पण आहे मुलींसाठी, हॉस्टेलला पण जिम आहे, त्यानंतर सेपरेट जिम मुलांसाठी पण हॉस्टेलच्या जवळ ठेवली. बास्केटबॉलचं ग्राउंड सेपरेट, आता या बाजूला जर पाहिलं तर बास्केटबॉल ग्राउंड आहे. त्यानंतर बॅडमिंटन खेळण्यासाठी इनडोअर स्टेडियम ती सुद्धा आपण अवेलेबल करून दिली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर बोलायचं झालं तर आज इंटरनॅशनल लेवलचं इन्फ्रा पाहिजे मुलांसाठी, की जर समजा मला एखादं इंटरनॅशनल कुठून तरी बाहेरचं लेक्चर मला अरेंज करायचं असेल तर ती लेक्चर ऐकण्यासाठी त्यांची इंटरॅक्शन लाईव्ह इंटरॅक्शन होण्याकरताचे 5 असे वेगवेगळे आपण सेंटर्स इथं उभे केले आहेत की जिथे मुलं असेल किंवा गावात असेल किंवा कोणालाही तरी त्याची ऑडिओ व्हिज्युअल मार्फत इंटरनॅशनली दे कॅन अकोमोडेट. तर यांना इव्हन आपण जे बँडविड्थ आहे लागणारी इंटरनेट कॅपॅसिटी की 2 GB MPBS एवढी स्पीडनं मुलांना अवेलेबल करून दिलं. सरांनी सांगितलं इंटेलचा सर्व्हर ज्याची स्पीड कोर स्पीड ज्याला म्हणतो आपण जवळपास 1056 पर्यंतची कोर स्पीड आपण मुलांना इथे अवेलेबल करून दिली आहे. शिवाय इंटरनॅशनल लेवलचं जर प्लेसमेंट सेल जसं आपल्या ऑलरेडी एक सेल PCC होईल आहे त्याच धर्तीवरचं म्हणजे इंटरव्ह्यूसाठीचे केबिन्स असतील, ॲड्रेसिंगसाठीचे हॉल असेल, डिस्कशन रूम्स असतील किंवा सेपरेट सिटिंग असेल, अशा प्रकारचं जवळपास 20,000 स्क्वेअर फुटाचं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलंय आणि कदाचित पुढच्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला ते पण आम्ही हे करण्याचा प्रयत्न आहे. नाही, नवीन शैक्षणिक धोरण 2020 पासूनच सुरू झालं आहे. त्याच्यानंतर ते पुणे विद्यापीठात सुरू झालं. म्हणजे स्टेट लेवलला सुकाणू समितीच्या मार्फत त्याचा पूर्ण आराखडा तयार झाला. तो आराखडा स्टेट युनिव्हर्सिटीजला त्यांनी दिला. त्याच्यानंतर 2023-24 पासून पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढे महाविद्यालय असतील त्या महाविद्यालयांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं ऑटोनॉमससाठी. आपल्याला जी ऑटोनॉमी मिळाली ती आपल्याला 24-25 पासून आपलं मर्ज झालं आणि 25-26 पासून आपल्याला ऑटोनॉमी मिळालेली आहे. हो, तर आपलं ऑटोनॉमीच्या अंतर्गत जे करिक्युलम फ्रेमवर्क आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन NEPच्या धोरणाच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे. हो, पण तसं हा मॅम प्लीज. अजून एक विचारायचं होतं. आता जी मुलं इंजिनिअरिंग करतायत त्या इंजिनिअरिंग व्यतिरिक्त काही कोर्सेस असतात जे प्रायव्हेटली त्यांनी करावे, जे त्यांच्या फ्युचरच्या दृष्टीने उपयुक्त असतील, तर अशा संदर्भात आपल्याकडनं काही गाईडलाईन मिळते का? आता म्हणजे स्टुडंट स्किल डेव्हलपमेंटचा सेलच आपल्याकडे आपण प्रस्थापित केलाय आणि त्या माध्यमातून जे व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस असतील, जे सपोज फाउंडेशन असेल किंवा बेसिक फंडामेंटल्स असतील, ते फंडामेंटल्स जे आपण ते करिक्युलमच्या माध्यमातून देतो. पण जे आता इंडस्ट्रीला धरून जे काही स्किल्स लागणारे असतील तर त्याचं आपण 3 दिवसाचं वर्कशॉप असेल किंवा एक 1 वीक वर्कशॉप असेल त्याचंही प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन NMIT मध्ये करतोय. म्हणजे इंडस्ट्रीला धरून जे काही स्किल्स लागतात ते स्किल्ससाठी आपण मुलांना त्या रिलेटेड कोर्सेस इथंच देतोय आणि ते कॉलेजच्या माध्यमातून देतोय. त्याच्यामध्ये कुठल्याही मुलाकडून ऍडिशनल पैसे किंवा फीस घेतले जात नाही. जसं सरांनी सांगितलं की NIC म्हणून आहे UGC ग्रँट म्हणून आपलं पुणे विद्यापीठाच्या अंडर येतं का डायरेक्ट आपलं हे? आपण पुणे विद्यापीठाला संलग्नित आहोत. हो, पुणे विद्यापीठाचीच डिग्री आपल्या मुलांना मिळतं. पण करिक्युलम जे आपलं सिलेबस जो आहे तो आपण डिझाईन करतो, आपण इम्प्लिमेंट करतो, आपण डिलिव्हर करतो मुलांना. एक प्रश्न विचारला आली. मी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने सांगू इच्छितो की आपल्या संस्थेच्या पुणे जिल्ह्याच्या कायद्या सर्वात जास्त बातम्या येतात. त्याचं कारण असं आहे की प्रसिद्धीकरण म्हणून प्रीती फुले मॅडमची जबाबदारी दिलेली, ड्राफ्टिंग अतिशय चांगले फॉलोअप घेतात. त्याच्यामुळं ही पॉझिटिव्ह बाजू आहे ती आमच्या लक्षात आलं ते आपल्याला सांगितलं पाहिजे. एक जे आहे ना की म्हणजे कुठलीही गोष्ट जी आपण बनते ना
की त्याला जो आहे ना की टीमवर्क महत्वाचं असतं. प्रत्येकाने आपापलं काम, जसं प्रीती जे आहे ना की हे जे काम सहजपणे करते, प्रत्येक जण आपण काम केलं तर तो जो ग्रोथ जो स्पीड असतो तो अजून वाढतो. त्यामुळे आमच्याकडे पण तसंच आहे की प्रत्येकाला आज मिलिंद जो आहे ना, मिलिंदला मला वाटतं की ते त्याचं एज्युकेशन इथं झालं. त्यांनी मला वाटतं डिप्लोमा इकडे केला आणि आता तो मुलांना शिकवायचं पण काम इथे करतोय. आणि आता आमचा महत्वाचा जो सेल आहे की ब्रँडिंग आणि ऍडमिशन ही प्रोसेस आता तो पाहतो. तर ते जे आहे की हा सगळा जो आहे की ओनरशिप प्रत्येक जण घेतो, त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. आमचं सगळ्याचं टेन्शन असं आहे की सर्वाधिक बातम्या नूतनच्या लागतात. त्यांच्या वेळेवर लागतात. नाही सर, त्याचं कारण नाही वाटचाल एवढी सर, वाटचाल नूतनची वाटचाल एवढी जोरात सुरू आहे वेगवान असल्यामुळं. विशेष म्हणजे मिलिंद पवार सर आणि मी दोघे विद्यार्थी आहोत. बरं कसं आजपर्यंत आपण किती विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी दिलेल्या आहेत, तो आकडा जर सांगितला. 70% विद्यार्थ्यांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. काही विद्यार्थी ज्यांचा फॅमिली बिझनेस असतो किंवा त्यांना स्वतःचा बिझनेस चालू करायचा असतो ते विद्यार्थी असतात. त्याच्यानंतर काही विद्यार्थी हे हायर स्टडीजसाठी जातात, तर मग उरलेले विद्यार्थी तिथं त्यांचा कला असल्यामुळे तिकडे जातात. संधी दिली असते. काय राकेश घारे तुमचा विद्यार्थी. अक्षय की माझा स्टुडंट आहे. राकेश घारे राकेश घारे घारे. ओके ओके. नूतनचा विद्यार्थी. हो. सर साधारण किती विद्यार्थ्यांना रोजगार संधीसाठी पर्सेंटेज सांगितलं, आकडे सांगा. आकड्यामध्ये कसं आहे ना सर, आता दरवर्षी तो आकडा बदलतो. बरोबर आहे. म्हणजे कधी आता जर तुम्ही बघितलं, हे 2 इन्स्टिट्यूट होत्या, 360 इंटेक होते इकडचं आणि उरलेलं तिकडचं होतं. कधी 700 होते, कधी 800 होते, कधी 900 होते. त्याच्यामुळे मी तुम्हाला 70% ऑन अन ऍव्हरेज प्लेसमेंट आपलं इन्स्टिट्यूटचं. आणि हे ड्युरिंग एज्युकेशन होतं. बाकीचं 30% पण जे आम्ही काय करतो, मॉनिटर करतो की ज्या मुलांना 3rd इयरला प्लेसमेंट नाही मिळालं तर त्यांना आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांचं आपण मॉनिटर करतो आणि त्यांना सांगतो की तुमचं प्लेसमेंट झाल्यानंतर सांगा कुठेही. मे बी कॉलेजमधनं नसेल झालं, त्यांनी त्यांचं झालं असेल किंवा त्यांनी त्यांचं इंडस्ट्री चालू केली, ती इन्फॉर्मेशन पण जे आहे की आपल्याकडे असते. किती कंपन्यांच्या माध्यमातून तुमचं एक विद्यार्थी जवळपास 300 कंपन्यांच्या व्हिजिट NMITच्या स्टुडंट 300 पेक्षा जास्त कंपन्या असतात दरवर्षी जे आहेत की इथं प्लेसमेंटसाठी येतात. मी सांगितलं ना 61 लाखाचं आहेच पॅकेज आहे. आणि आता ह्या वर्षी थोडंसं इंडस्ट्रीला सेटबॅक मुळे 14 लाखाचं पॅकेज आता या वर्षीचं आहे. आणि ऍव्हरेज म्हणलं तर 5.5 लाखाची सॅलरी. ज्याला 61 लाखाचं पॅकेज मिळाले तो कुठल्या साईडमधला होता? मेकॅनिकल होता, IT सर. पण सर, आपल्या कॉलेजमध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठी किती जागा अवेलेबल आहेत आणि सध्या किती विद्यार्थी शिकत आहेत? आता सर आपल्याकडे जर बघितलं तुम्ही इंटेक कॅपॅसिटी जर बघितली तर इंजिनिअरिंगला साधारणपणे 1080चं इंटेक आहे. त्याच्यानंतर एमटेकचे जे 2 कोर्सेस आपण सुरू केलेत त्याचं 24 जागाचं इंटेक आहे. त्याच्यानंतर MBAचे 120चे इंटेक आहे, MCAचे 120 इंटेक आहे, BCAचे 120 इंटेक आहे. त्याच्यानंतर BHOPचे जे कोर्सेस त्याचे 240 इंटेक आहे. आणि हे जर सगळ्यांचं तुम्ही इंटेक एकत्र करून 4 वर्ष इंजिनिअरिंगचा कोर्स असतो, 2 वर्ष MBA MTechचा कोर्स असतो, BHOPचा कोर्स 3 वर्ष असतो आणि BCAचा कोर्स 3 वर्ष असतो. तर सगळे मिळून एक साधारणपणे 4000 विद्यार्थी NMITच्या आता या कॅम्पसमध्ये शिकत. आणि ऍडमिशन आपली 100% पूर्ण होतात. आणि मेरिट किती असेल? नाही, शेवटच्या वर्षाला जे विद्यार्थी असतात त्यांनाच फक्त आता मागच्या 3 वर्षामध्ये एक साधारणपणे 3 वर्षामध्ये एक 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला. आणि इव्हन जे बाहेरची मुलं येतात, आता आपण आपलं कॉलेज हे ऑटोनॉमस असल्यामुळे आपल्या इथे जी मुलं येतात फक्त पुणे जिल्हा किंवा ह्याच्यातले नाही येत, तर पूर्ण महाराष्ट्रात मिळतात. तर या मुलांना आणि मुलींना राहण्यासाठी आपण हॉस्टेलची व्यवस्था, मागे त्याला हॉस्टेल असं म्हटलं तरी चालतं, तसं मुलींसाठी 250 मुलींची राहण्याची व्यवस्था आपल्या 2 हॉस्टेलच्या माध्यमातून आपण केलेली स्वतंत्ररित्या. एका रूममध्ये साधारणपणे 3 मुली, त्यांना लागणाऱ्या ज्या फॅसिलिटी आज जी अपेक्षा असते पालकांची किंवा रूममध्ये ज्या गोष्टी असाव्यात त्या सर्व आहेत. आणि मुलांसाठी आपण 350 कॅपॅसिटीचं हॉस्टेल, 2 हॉस्टेल्स आहेत त्यांची, एक 6 मजली आणि 4 मजली, ही पूर्ण हॉस्टेल मुलांसाठी पण राहायला उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाय लायब्ररीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं, आज म्हणजे आपण म्हणतो की मागच्या 10-15 वर्षापासून मुलं पुस्तकाकडे वळत नाहीत, लायब्ररीत येत नाही.
पुस्तकांवर धूळ खाट पडत राहते. पण मला एक अभिमान वाटतो की जे सरांनी इंग्लंडमध्ये आणि इथे जाऊन पाहून आले लायब्ररी, त्या धर्तीवरची आपण इथे लायब्ररी केली. रिडिंग रूममध्ये तुम्ही केव्हाही या सरप्राईजली साधारणपणे 450 ते 500 मुलं लायब्ररीच्या रिडिंग रूममध्ये बसतात. तिथे गप्पा मारत असेल किंवा अभ्यास करत असतील किंवा त्यांचा लॅपटॉप घेऊन तिथं, कारण इंटरनेट फ्री आहे, पण ते वापर करतात. आणि म्हणजे जो टीम वर्क म्हणतो किंवा मुलांमध्ये कम्युनिकेशन होत नाही. आजकालची मुलं आपण म्हणतो ना वेगळ्या राहतात, कोणाशी बोलत नाही मित्राशी, पण इथे तुम्ही लायब्ररीत आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हा फरक. आणि याच्या माध्यमातून एक NMIT माझी इन्स्टिट्यूट हा एक कल्चर जो डेव्हलप करायचा आमचा विचार हा प्रयत्न आहे, तिथे कुठेतरी आम्हाला असं वाटतं आम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालोय. पुस्तकं मुलांनी मागेल तेवढी, जवळपास आता 22,000 पुस्तकं आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल लेवलची जी जर्नल्स आहे, सरांनी जसं सांगितलं IEEE असतील, ASME असेल, अमेरिकन सोसायटी ऑफ इंजिनिअरिंग, किंवा किंबर्लेचे असेल किंवा जे गेट असतील, यांचे जर्नल्स आणि ई-बुक्स म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा, पाहिजे तेव्हा तुम्ही वाचू शकता. त्याचे पैसे ऑलरेडी कॉलेजनं पे केलेली आहेत. ती सुद्धा पुस्तकं मुलांना या माध्यमातून, लायब्ररीच्या माध्यमातून अवेलेबल आहेत. आणि सध्या आपली लायब्ररी साधारणपणे 12 तास अवेलेबल आहे, पण पुढच्या साधारणपणे ऑक्टोबरपासून ही आमचा मानस आहे की 24 तास लायब्ररी ही उघडी असेल. आणि फक्त मुलांसाठी नाही तर गावातल्या तळेगावकरांसाठी सुद्धा म्हणजे मोठ्या साहेबांचे जे स्वप्न आहेत ते सुद्धा आमचं, की तिथे लागणारी इतर पुस्तकं सुद्धा ठेवायचं आमचा त्यात मानस आहे. की मग कादंबऱ्या असेल किंवा मोठमोठे जे चरित्र असतील, UPSC आणि MPSCचं सुद्धा मुलांना जे आहे ना, की जर आपल्याला आमचं प्रयत्न आहे की आपल्या प्रिमायसेसमध्ये आपण त्यांना काही क्लासेस चालू करू शकतो का त्यांच्यासाठी, आणि आपली जी लायब्ररी आहे त्यांच्यासाठी आपण ओपन करू शकतो का. आणि ही लायब्ररी जी आहे की जसं की जास्तीत जास्त तास, म्हणजे जसं की 24 तासातले ॲटलिस्ट 20-1 तास तरी ती लायब्ररी चालू राहायला पाहिजे, की ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. जे शिक्षण महर्षी कृष्णाजी बेगडे साहेब यांचं जे स्वप्न होतं की जे आहे ना की ही संस्था आणि जेवढ्या संस्था आहेत ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे, आणि ही राष्ट्रीय संपत्ती ही नेहमीच वाढली पाहिजे. आम्हाला प्रत्येकाला काम करताना त्यांचं असं असायचं की ही तुम्ही जे आहे ना ही वाढेल कशी ही नेहमी पाहायला पाहिजे. आणि सगळ्यात मध्ये केंद्रबिंदू तुम्ही विद्यार्थी हा पकडला पाहिजे. आणि तो विद्यार्थी जो आहे तो ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस इन्स्टिट्यूटचं नाव तो ओपन करतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा ब्रँड अँबॅसेडर जो आहे तो तुमचा असला पाहिजे. तर त्या दृष्टीने जे आहे की आपण आमची सर्व जे ट्रस्टी आणि मॅनेजमेंट जे आहे आणि मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल असतील, CEO, आम्ही सर्वजण जे आहे की ते विजन घेऊन आम्ही आता पुढे जातोय. प्रत्येक वर्षी नवीन काही अभ्यासक्रम आणायचा आणि आपल्या मावळ भागामध्ये जे आहे की जे विद्यार्थ्यांना पहिल्यांदा जे बाहेर जावं लागायचं ते आता सगळं आपलं जवळ तळेगावमध्ये इझी अवेलेबल करून द्यायचं. तर त्या दृष्टीने जे आहे ना जे पुढचं पाऊल आहे की नूतन विद्यापीठ, नूतन युनिव्हर्सिटी ही करण्यासाठी आमची आता त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकलं. आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये जे आहे की हे नूतन विद्यापीठ होईल. आणि ह्यामध्ये जे आहेत ना विविध अभ्यासक्रम जे आहेत जे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण जे त्यात रन करू शकतो. तो जो आहे की तो मानस आहे ते आमचं जे व्हिजन आहे ते 2028 ते 30 पर्यंत आपण ते पूर्ण करायचं असंही सगळ्यांनी आम्ही ठरवलेलं आहे. आपल्या बाकीच्या साईडसाठी की मॅनेजमेंट कोट्यामधून अशा काही मला सांगितले किंवा गरीब लोकांना काही आपण मदत करू शकतो. पण या महाभारती जी काही असे आर्थिक दुर्बल असतील आता जे ना की जे काही ऍडमिशन असतात की हे ह्याच्यामध्ये जो काही पर्सेंटेज असतो तो आपल्याला ते ऍडमिशन तसे असतात. त्यांची फी जी आहे ही त्यांना द्यावं लागत नाही. ते डायरेक्टली जे आहेत ना समजा BC OBC या जी कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी असतात ते त्यांना फी भरावं लागत नाही. त्यांना काहीच फी भरावं लागत नाही, कुठलीच फी भरावं लागत. आणि यावर्षीपासून काय केलंय की महाराष्ट्र शासनाने
जी इन्स्टिट्यूट लेवलला जी ऍडमिशन्स होती गेल्या वर्षीपर्यंत मॅनेजमेंट वगैरे, ती पण आता महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या ताब्यात स्वतःच्या घेतली. ताब्यात घेतली. आणि मुलांना जे आहे ते फी स्ट्रक्चर, ते ठरवून दिलेल्या फी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अप्लाय करायचं आणि ते मेरिट लिस्ट लावणार आणि तो मुलगा मग त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणार. म्हणजे इतके मॅनेजमेंट कोटा जो गेल्या वर्षीपर्यंत होता तो आता या वर्षीपर्यंत सगळ्या गव्हर्नमेंटनं बंद केलाय. पूर्ण ऍडमिशन जे आहे ते ILA म्हणजे ज्याला म्हणतो आम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल कोटा, त्याचे ऍडमिशन आता गव्हर्नमेंटच स्वतः त्यांच्या वेबसाईटवरून 4था राऊंड झाल्यानंतर ते घेणार आहे. त्यामुळे आता मेरिट प्रमाणे त्यांच्याकडनं, आणि फी स्ट्रक्चर पण त्यांनी सांगितलेलं त्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला त्यांच्याकडे द्यायचं असतं. ते मान्य केल्यानंतर मग ते त्या फी प्रमाणे 3 मुलं आपल्याकडे ऍडमिशन. सध्या इंडस्ट्रीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AIच्या माध्यमातून शिक्षण व AIच्या माध्यमातून नोकरीचं विषय पूर्ण होतो. त्यासाठी आपल्या इथे काय नियोजन केलेलं आहे त्याला जोडीनं बाबा जेणेकरून इथं शिक्षित झाला तर ते सुद्धा गेलेलं पाहिजे. करिक्युलम मध्ये 60% कोर्सेस हे AIचे रिलेटेड आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते मुलांना आपण देतोय. जसं मगाशी सरांनी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे AIला लागणारं, इंटेल AIची सेंटर ऑफ एक्सलन्स NMIT मध्ये सुरू झालं. तर ह्या गोष्टीचं ऑलरेडी आपलं काम सुरू झालंय, वाटचाल सुरू झालेली आहे. आम्ही आता जे आमच्या प्राध्यापकांनी की इथे इंडस्ट्री आपली तळेगावची, त्या तळेगावची इंडस्ट्रीची लोक आहेत ना, ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये जो आहे ना त्यांना बऱ्यापैकी AIचं काही लोकांना नॉलेज नसतं मॅन्युफॅक्चरिंग. तर आम्ही जे आहे ना त्यांना आपल्या कॉलेजमध्ये बोलवून एक मध्ये सेमिनार ठेवला होता आणि इंडस्ट्रीच्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना आम्ही AIचं कुठलं टूल कशासाठी वापरायचं याचं आपण त्यांना सेमिनारमध्ये एज्युकेशन त्यांना दिलं. याला म्हणूनच मला प्रश्न आहे की ह्या नवीन टेक्निकलचा परिणाम इतर इंडस्ट्री म्हणतात त्यांनी नोकऱ्या झाला त्याची जी बाहेर विकत होती त्याचा किंमत परिणाम होतो. नाही, इंडस्ट्रीवर त्याचा परिणाम कसा होईल म्हणजे AI तर काय परिणाम होईल नाही, रोजगारावर सर कसं आहे की हे बघा, जशी एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते त्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर येतात, बरोबर आहे. तर टेक्नॉलॉजी वापरून जर एखादी सोल्युशन निघत असेल तर दुसरीकडे त्याची ऑपॉर्च्युनिटी कुठेतरी क्रिएट होणारच आहे. तर तिथं ती लोक ऍब्सॉर्ब होणार आहे. पण असं तुम्ही कन्सिडर करून चालणार नाही की मला काही येत नाही आणि मी तिथं काम करायला पाहिजे, असं नाही होऊ शकणार. कारण तर तसं जर नसेल व्हायचं तर स्किल डेव्हलपमेंटवर जो आपण आता भर देतोय आपल्या करिक्युलम मध्ये की मुलांचे स्किल डेव्हलप करायचे की जेणेकरून ते कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल इंडस्ट्रीतला तर ते सॉल्व्ह करू शकतील. कसं होतं, ज्यावेळेस आपली पेट्रोल डिझेलच्या गाड्या जाऊन आता नवीन जे आहेत ना EV गाड्या आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजी हे नेहमी चेंज होत राहणार आणि हे चेंज टेक्नॉलॉजीनी ऑपॉर्च्युनिटी अजून वाढतात. मे बी सुरुवातीला जे आहे ना त्या गाड्यांचं खप जो आहे कमी झाला, पण ह्या नवीन गाड्यांचा वाढला. तो तसंच आहे की नवीन टेक्नॉलॉजी जर समजा आता AI आलं ती जुनी टेक्नॉलॉजी ऍब्सोल्यूट होईल आणि नवीन टेक्नॉलॉजी AI मध्ये अजून जास्त काम वाढेल. त्यामुळे तो स्कोप अजून आहेच मुलांना. पण फक्त हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे हा टेक्नॉलॉजी चेंजचा, तो फक्त थोडं जड राहणार, तेवढं स्वीकारायला. आणि आता जसं सरांनी सांगितलं NITच्या मार्फत नवीन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आहे, ॲटोमेशन आहे किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी आहे किंवा AI मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा माझी एखादी मशीन किती वेळ चालेल, हे जर जोपर्यंत आपल्या मुलांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ते पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे NITच्या मार्फत म्हणजे आपल्या शाळा आहेत, कॉलेजेस आहे, यावर्षी आम्ही प्लॅन केलेला आहे की आपल्या आजूबाजूच्या शाळा आणि कॉलेजेसमधल्या मुलांना आपल्या या इथे बोलवायचं, त्यांना त्याची 1 दिवसाची 2 दिवसाची ट्रेनिंग देणे. त्यानंतर याच्यातले जे एक्सपर्ट आपण टायअप केलेला आहे ती आपल्या इथे याच्या लॅब तयार करतील, रोबोट कसा तयार झालेला आहे तो मुलांना समजावून सांगतील, त्याचे ऑपरेशन वगैरे दाखवतील, जेणेकरून ही मुलं किंवा जे कोणी आपली इंडस्ट्री जाणारे आहेत त्यांना ही कमीत कमी माहिती तरी होईल की हा असा काही असतो. तसं एक आता व्हिडिओ आहे, साधा व्हिडिओ तयार करायला आपण जर आपल्या लॅपटॉपवर करायला बसलात तुम्ही तर 2 घंटे 4 घंटे लागतात. पण हे जर तुम्ही NMITच्या लायब्ररीमध्ये तिथं बसून केला तर तो 15 मिनिटात तुमचा एडिट होतो. हा जो फरक टेक्नॉलॉजीचा तो लोकांच्या नजरेला आला म्हणजे आपण म्हणू शकतो की वी आर सक्सेसफुल. ही जी टेक्नॉलॉजी आहे तिला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवणं महत्वाचं आहे. बस तेच आपला इथं प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं सर पुढे आता आम्ही अजून त्याच रिलेटेड जसं सरांनी इंडस्ट्रीचा विषय काढला तर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता रन करतोय.
पण भविष्यामध्ये फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग रन करून चालणार नाही, त्याच्यासोबत काहीतरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी जशी येते की जसं स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिकल अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग असा कोर्स आपण कुठेतरी प्रपोज करायचं प्लॅनिंग पुढच्या वर्षी चालू आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग ह्याच कॅम्पसमध्ये सुरू करण्याचा मानस करतोय. रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचाही हाही नवीन कोर्स इंट्रोड्यूस करायचं प्लॅनिंग आता मीटिंगमध्ये तर होते. तसं नूतन खूप जुनं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग अजून सुरू म्हणून आहे. आता Shocking हो खूप हो हो आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असायलाच हवा. सिव्हिल इंजिनिअरिंगचं कसं होतं की मध्ये असं होतं की ज्या आपल्या आसपासच्या इन्स्टिट्यूटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे तर त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन होतं की जागा पूर्ण त्याच्यात भरल्या जातात. पण आता खूप पण आता जो आहे तो आता त्याचं हे चांगलं आहे. त्यामुळे आता जो आहे आपण सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर रोबोटिक्स AI आहे, कारण तो आता नवीन याचा पार्ट आहे, तो आपण चालू करतो. आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग जे आहे तो मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल आणि यावर्षी इंजिनिअरिंग 3 नवीन कोर्स चालू होते. आणि यावर्षी ऍडमिशनला विशेष म्हणजे कॉम्प्युटर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि जे आपल्याकडे एक नवीन ब्रांच सुरू झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ह्या 3 ब्रांचेसला मागच्या आता 3 राऊंडमध्ये जो आमचा अनुभव आहे की मुलांची प्रचंड मागणी, मेरिट खूप जास्त वाढलं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं कॉम्प्युटर मिळत नाही म्हणून इलेक्ट्रॉनिक्स घेतात आणि इलेक्ट्रॉनिक्स तो बुड्या मारतात तिकडे. पण यावेळेला तसं घडलं 3 राऊंडमध्ये तरी असं घडत नाहीये. त्यांचं मेरिट कन्सिस्टंट आणि वाढत चाललेलं आहे.